शिवसेना विभाग प्रमुख तथा शिव वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र प्रभाकर गुलवी यांचा वाढदिवस शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी टेमघरपारा माऊली कंपाऊंड येथील त्रिमूर्ती एंटरप्राइजेस कार्यालयाजवळ फटाक्यांच्या आतिषबाजीत व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। गजेंद्र गुलवी यांनी आपला वाढदिवस यंदा सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेच्या कार्यातून साजरा केला। वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी गरीब गरजूसाठी उपक्रम राबवून समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली। यावेळी गजेंद्र गुलवी यांना चाहत्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। समाजसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची त्यांची ही संकल्पना उपस्थितांनी विशेष कौतुकास्पद असल्याचे सांगितले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी साल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गजेंद्र गुलवी यांना पुढील वाटचालीस दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। गजेंद्र गुलवी हे नेहमीच गरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी पुढे असतात। युवकांच्या फौजफाटा सोबत राहून व सोबत घेऊन सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी जनतेची अशी सेवा करत भिवंडी तालुक्यात आपले नाव उज्ज्वल करावे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। गजेंद्र गुलवी यांनी आपला वाढदिवस सकाळपासूनच शाळेतील मुलांसोबत समाजसेवा करून साजरा केला। तसेच भिवंडीचे खासदार सुरेश बालेमामा म्हात्रे यांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। वार्ड क्रमांक 13 मधील टेमघरपाडा, भादवड, आदिवासी पारा, साईनगर येथील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून शुभेच्छा व आशीर्वाद दिले। गजेंद्र गुलवी यांनी सर्व आलेल्या पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानले। समाजासाठी सतत कार्यरत राहण्याचा निर्धार गजेंद्र गुलवी यांनी यावेळी व्यक्त केला। या वाढदिवसाप्रसंगी बाल्यामामा यांचे सुपुत्र सुमित म्हात्रे, माजी नगरसेवक दिलीप गुलवी, आर्यंत सिटीचे मालक प्रदीप पाटील, मनोज गुलवी, मित्रपरिवार, हितचिंतक, गुलवी परिवारातील सर्व सदस्य, समाजसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परम मित्र गजेंद्र भाऊ गुलवी, शिव वाहतूक सेना अध्यक्ष तसेच विभाग प्रमुख यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। आज गजेंद्र गुलवी साहेब बघितलं तर तालुक्यात नाही तर जिल्ह्यामध्ये नावाजलेले आहेत, कारण कमी वेळामध्ये त्यांनी जो जनसंपर्क आणि लोकांच्या मनामध्ये जो आपला नाव कोरलेला आहे, तर त्यांना संपूर्ण तालुक्याच्या वतीने मी शुभेच्छा देतो। कारण कुठलाही संकट असो, कधी गोरगरिबांच्या सेवेसाठी ते नेहमी तत्पर उभे असतात।
आणि त्यांनी जो आज युवा जो गोला त्यांच्यासाठी जो जमलेला आहे जनसमुदाय, तर हा त्यांचा जो प्रेम आहे हे याच्यामधूनच दिसून येतोय आणि त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच जनतेची सेवा करत राहावी आणि संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांच्या गाजवा व्हावा याच त्यांना शुभेच्छा देतो. आज मी सर्वांचे, आज संपूर्ण भिवंडी तालुक्याचे, जिल्ह्याचे, आज ठाणे जिल्ह्याचे मी आज आणि आमच्या गावाचे सर्वांचे, आज सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो की आज त्यांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा जो सुरुवात मी जी सकाळची केली ती आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून केली, तर माझे गुरुवर्य सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा आशीर्वाद घेऊन केलेला आहे. की तर आज वार्ड क्रमांक 13 मधील सर्व नागरिक, 13 मधील टेमघर पाडा, भादवड, टेमघर आणि आदिवासी पाडा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, साईनगर या समस्त नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि भरभरून मतदान केलं आणि मी नेहमी त्यांचा ऋणी राहील. नक्कीच त्यांचा आज तुम्ही पाहिला असाल जनसमुदाय, जनलोट कसा होता आज इकडे, आणि नक्कीच त्यांचा ह्या प्रेमाने आणि आशीर्वादाने माझं मन तृप्त झालेलं आहे आणि नक्कीच माझं मन फुलून आलेलं आहे. ही आजची ही वाढदिवसाची गर्दी पाहून नक्कीच मी पुढील वाटचालीसाठी भरपूर जणांनी मला शुभेच्छाही दिल्या आणि नक्कीच आज त्यांचा हा आशीर्वाद पाहून मला पुढील वाटचाल माझी नक्कीच त्यांच्या आशीर्वादाने चांगली असेल असं मी सांगू इच्छितो.